नमस्कार, मी पंजाब डक 16 मार्च पर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या. गहू काढून घ्या, हरभरा काढून घ्या, मका काढून घ्या, तंबाखू काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 17 मार्च ते 25 मार्चच्या दरम्यान वातावरण खराब होणार आहे. काही काही ठिकाणी पाऊस पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, काही भागात गारपीट होणार आहे, कुठं निरंक राहणार आहे, काही भागांना सोडून देणार आहे, कुठं नुसतं वारं सुटणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. मग राज्यात पाऊस कसा येणार आहे तर राज्यात सांगायचं झालं तर 16 मार्चला राज्यामध्ये वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल. 16 मार्चला ढगाळ परिस्थिती राहील, पण 17 मार्चला मात्र वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे म्हणजे 17, 18, 19च्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस सुरू होईल, कुठं रिमझिम पडेल, काही ठिकाणी वादळी वारं सुटेल. म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 17, 18, 19, 20च्या दरम्यान. त्याच्यानंतर ह्याच जिल्ह्यामध्ये 22, 23, 24च्या दरम्यान परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हे लक्षात